नमस्कार, मैं प्रिया। स्वागत है आपका अकोला विजन न्यूज में। अकोला विजन न्यूज, हरदम सच के साथ। अकोला जिले के गवांड गांव में शराब के नशे में 21 वर्षीय युवक ने फांसी लगाकर जान दे दी। पातुर तालुका के गवंड गांव में हुई इस घटना के बाद गांव में आक्रोश की लहर दौड़ गई है। ग्रामीणों, विशेषकर महिलाओं का आरोप है कि पुलिस की शय पर खुलेआम अवैध शराब की बिक्री हो रही है। गांव में शराब आसानी से उपलब्ध है और शिकायत करने वालों के नाम विक्रेताओं को बताकर उन्हें धमकाया व गाली गलौज की जाती है। मृतक की पहचान रूपेश ज्ञानदेव राठौड़, उम्र 21, निवासी गवंड गांव के रूप में हुई है। उसने गांव के अंत में अपने घर के पास एक नींबू के पेड़ से सारी की रस्सी के सहारे फांसी लगा ली। इस घटना के बाद ग्रामीणों ने पुलिस और शराब विक्रेताओं के खिलाफ कड़ा रोष व्यक्त किया। ग्राम पंचायत सदस्य, सरपंच और ग्रामीणों ने कई बार पुलिस को अवैध शराब बिक्री की शिकायत दी, लेकिन ग्रामीणों का कहना है कि ये धंधा आज तक बंद नहीं हुआ। पुलिस का कहना है कि ये आत्महत्या कर्ज और अवसाद के कारण हुई है। साथ ही उन्होंने अवैध शराब के खिलाफ समय समय पर कार्रवाई करने का दावा किया है। जिला पुलिस अधीक्षक के अनुसार मिशन उड़ान के तहत नशा मुक्ति अभियान चलाया जा रहा है। हालांकि ग्रामीणों का कहना है कि इस अभियान का ग्रामीण क्षेत्रों में कोई असर दिखाई नहीं देता, बल्कि थानेदार पर ही इस मिशन को कमजोर करने का आरोप लगाया जा रहा है। अब देखना होगा कि पुलिस अधीक्षक का मिशन उड़ान वाकई ग्रामीण इलाकों में उड़ान भर पाता है या नहीं। विजय जाधव, मी अंगणवाडी सेविका आहे, पण या गावाची एवढी बर्बादी होऊन राहिली तेवढी कुठंच नाही। आज हा नवजवान मुलगा आज न कोणाच्या भांडणाले नाही, तणणाले नाही, काहीच नाही, पण या दारूमुळे हा मुलगा जीवाने गेला। हेच नाही, पण आमच्या गावातले आणखीन याच्या पुढे असेच जाणार आहे। 99% 100% म्हणजे म्हटलं तरी चालते आमच्या गावात नवजवान दारू पिऊन राहिले। तर याच्या पुढे मीच पहिले अध्यक्ष होती, हा मुलगा पण संतोष राठोड हा सुद्धा आम्हाला यानं सुद्धा साथ दिली होती। तर गावात 3 वर्ष दारू नव्हती। ज्या बाईच्या पिशवीत पैसे नव्हते त्या बाईच्या पिशवीत पैसे दिसत होते, चप्पल, मुलांचे दिवाळी अशी एवढी साजरी झाली की याच्या पुढे आमच्या गावात कधीच झाली नव्हती। तर 3 वर्ष आमच्या गावात दारूचा असं एक थेंब नाही भेटला। पण एक असं तंटामुक्तीचा एक अध्यक्ष स्थापन केला, त्यांना साऱ्या घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही दारू चालू करा, कोण काय करते ते आम्ही पाहतो। तेव्हापासून आमच्या गावात दारू एवढी आहे की विहिरीला पाणी नाही तेवढा आज रोजी बी आमच्या गावात तेवढी दारू आहे। हा सांगा। माझं नाव उज्ज्वला रमेश राठोड, मुक्काम गावंडगावले राहते मी। या दारू पायी आम्ही त्या चानीले 4 चक्र मारू आलो। इकडे किती गेलो तरी आमचे तेच हाल आहेत। हप्ते भरतात मस्त, नाहीच खातात, आणि उद्या आमच्याच घरी ते जे दारू पाडणार आहेत ते आमचीच बेइज्जती करतात। सकाळी चांदणी पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने आम्ही राहुल गजानन राठोड यांनी पोलीस स्टेशनने माहिती दिली की त्यांचा भाऊ रुपेश ज्ञानदेव राठोड, वय 22 वर्ष, यांनी झाडाला आत्महत्या केली, झाडाला फाशी गळफास घेऊन आत्महत्या केली। तशी माहिती मिळताच घटनास्थळी आमचा स्टाफ गेला व तिथे मयताचा इंक्वेस्ट पंचनामा करून मयताच्या उत्तरी तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आलेले आहे। त्यांना रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितले की त्यांचा भावावर पैशाचे कर्ज झाले होते व सतत नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली असा पोलीस स्टेशनने रिपोर्ट दिलेला आहे। तंटामुक्ती अध्यक्षाने आरोप केले की गावात दारूमुळे त्याची आत्महत्या झाली, पण तसा कुठलाही त्यांना पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला नाही। आणि जेव्हा पण आम्हाला माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही वारंवार जाऊन गावंडगाव येथे दारूच्या केस करण्यात आलेल्या आहे। आणि तसेच इतर परिसरातही माहिती मिळताच आम्ही दारूच्या हातभट्टीचा रेड करतो आणि कारवाई करतो।